नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो, निर्मिती करतो. त्यासोबतच्या शेतकऱ्यांना जी काही मेहनती शेतकरी आहेत, ज्यांनी चांगल्या पद्धतीने इथं बाग उभी केलेली आहे केळीची, अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजची ही जी केळीची बाग आहे ती सचिन प्रकाश देशमुख खानदेशच्या धर्तीवरचं ही बाग आहे. जिल्हा आहे जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे हिवरखेडे. इथली ही बाग आहे सचिन प्रकाश देशमुख यांची. साधारणपणे आज 8 महिने पूर्ण झाले, 9 महिने. पुढच्या महिन्यात 10 महिने, आपले ह्या महिन्यात 10 महिने कंप्लीट 15 तारखेला. साधारणतः 10 महिने, आज आणखीन 1 महिन्याभरात इथलं हार्वेस्टिंग होईल. अशा पद्धतीची बाग आहे. पाठीमागच्या 10 महिन्यात काय अडचणी आल्या होत्या, काय समस्या आल्या होत्या, काय नियोजन केलं होतं, सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांचा अनुभव. सचिन सर, तुमचं पूर्ण नाव आणि एकूण आपल्याकडं क्षेत्र किती आहे, म्हणजे केळी धरून बाकीचं क्षेत्र किती आहे सगळं? माझं पूर्ण नाव सचिन प्रकाश देशमुख. आता वडिलोपार्जित जमीन आहे आमची 30 एकर. 30. हां, त्यापैकी वेगळ्या हंगामात वेगळ्या पद्धतीने आम्ही केळी लागवड जास्त असते आमची. केळी सोडून आपल्याकडे कुठली आज उभी आहेत पीक? म्हणजे केळी सोडून आता कपाशी आहे. कपाशी आहे, त्यानंतर तुरीचं पीक आहे, तूर घेता, कपाशी उडीद घेता, वगैरे उडीद, म्हणजे ही पण पिके बाकीचे घेतो आम्ही. तूर, मक्का, उडीद. आणि आता ऑक्टोबरची आता हार्वेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर आमचं पुढचं नियोजन हरभऱ्याचं आहे. बरोबर, हरभरा आम्ही घेतो. म्हणजे फेरपालट करताय, फक्त केळीवर केळी लावत नाही. नाही. भुसार पीक एक काहीतरी घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्यातच परत केळीची लागवड करतो. हे जे सायलेंट असतं, हे जे पूर्ण क्षेत्र आहे, तर ह्यामध्ये सुरुवातीला काय होतं, म्हणजे केळीचं रोप लागवड करण्याआधी ह्यात काय होतं? इथे अगोदर उडीद पेरलेला होता आम्ही. तो पण असा लॅटरलवरच पेरलेला होता. 4 एकर पूर्ण, म्हणजे 5 बाय ज्या पद्धतीने आपण केळी लागवड करतो, तर 5च्या अंतरावर आणि 2 फुटाच्या माऱ्यावरच आम्ही ते उडीद पेरणी केली होती. उडीद पेरल्यानंतर शेत तयार केल्यानंतर आम्ही रोपांची लागवड केली होती बनाना हाऊस. म्हणजे आंतरपीक केलं होतं का? नाही, सुरुवातीला मग तो उडीद हार्वेस्ट झाल्यानंतर कशी जमीन तयार केली सांगा आता? त्यानंतर आम्ही अगोदर नांगरट करून घेतली, खोल नांगरणी केल्यानंतर आता दरवर्षी आम्ही बेडवर लावतो, पण यावर्षी थोडा वेगळा प्रयोग केला. तर आम्ही सपाट लागवड तिथे केली होती. नांगरणी आणि बाकीच्या काही गोष्टी केल्या समजा, तर शेणखताचा वापर ह्या बागेत किती केला होता? शेणखत म्हणजे कसं, शेणखत तर ऑलरेडी म्हणजे सोनच येते जमिनीसाठी, परंतु आमच्याकडे प्रॉब्लेम काय येतो की हुमणी शेणखत टाकलं म्हणजे हुमणीचा जास्त अंडी असतात. तर आम्ही इंसा तीर्थाचं जे खत आहे समजा, त्यांचं रेडीमेड असतं, ठीक आहे, ते बॅग ते वापरतो आम्ही. बरं, ते किती वापरलं? ते त्यावेळेस इथे 50 बॅग घेतल्या होत्या आम्ही. बरं, प्रत्येक खोडला आम्ही टाकत असतो ते. बरं. तर साधारणतः ते झाल्यानंतर लागवड केली रोपांची. लागवड ज्यावेळेस रोपांची केली त्यावेळेस हा वातावरण उन्हाचं, थंडीचं का पावसाळ्याचं? नेमकं लागवड जेव्हा केली तेव्हा थोडा पाऊस पडला, आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं की रोपांच्या ते पोंग्यात पाणी गेल्यानंतर थोडा मरचा चिखल उडला जास्त, परंतु इथे समस्या नाही आली. इतरांपेक्षा इकडे समस्या थोडी कमी होती आपल्याकडे. म्हणजे कंदकुज थोडक्यात रोप मरत जाणार, ती समस्या थोडी कमी होती. त्याच्यानंतर पुढे येऊ आपण. साधारणपणे आजच्या दिवशी म्हणजे ह्या 10 महिन्यापर्यंत किती वेळा रासायनिक खताचे डोसेस दिले असतील? सुरुवातीला डोस केले आमचं नियोजन असतं सुरुवातीचे 2 महिने, की महिन्यातून एक वेळेस आपण बेसल डोस टाकत असतो. 1000 एक बॅग समजा युरिया असेल, त्याच्यामध्ये मिक्स घेतो आपण DAP आणि पोटॅश. तर 2 महिन्यात 2 डोस आम्ही करत असतो. त्यानंतर आमच्याकडे व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त येतो, म्हणून आम्ही मल्चिंग टाकून घेतो. आता सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे आम्ही मल्चिंग काढून टाकलेलं. अगोदर मल्चिंग होता. मल्चिंग नंतर आम्ही टोटली फर्टिगेशन आमचा भर असतो. म्हणजे भेसळ डोस किती? एकच झाला? 2 झाले. त्याच्यानंतर ज्याला इकडे 16 शब्द आहे, किती दिवसाच्या अंतराने? मी आठवड्यातून फर्टिगेशन वॉटर सोल्युबल इतर जे समजा 8 दिवस. एक अंदाजे आतापर्यंत घडावरच्या फवारणी किंवा अजून पुढे किती होतील? एक फवारणी आमची घडाची झालेली आहे. अजून किती होते? अजून 2 ते 3 आमचं नियोजन होते. साधारणपणे रोप, खत, फवारण्या, औषधं, काही बाकीचं जे पण काय म्हणून लागलं असेल आजच्यापर्यंत, तर प्रति रोपाला किती रुपयापर्यंतचा 10 महिन्यातला हा खर्च आहे? आणि किंवा एकरावर सांगा. एकरावरचा खर्च मी सांगू शकतो तुम्हाला. समजा सपोज आता आपण याच्यात रोप, त्याच्यानंतर
Fertigation. मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर फर्टिगेशन फर्टिगेशन कुठलं वापरलं तुम्ही? मजुरी वगैरे, त्यानंतर ते जे 50 शेणखत आम्ही घेतलं होतं समजा कल्चर्ड, त्याचा खर्च सगळा आणि एकूण फर्टिगेशनचा खर्च आतापर्यंत म्हणजे एकरी 1,00,000च्या जवळ वरतच गेला तो, 1,10,000 पर्यंत समजा गेलं. म्हणजे 4 एकरसाठी आमचा 4,00,000च्या वर खर्च झालेला आहे आतापर्यंत. एक अपेक्षित आता किती वर्षापासून केळी करताय तुम्ही? मी तर मध्ये समजा आता 2013 पासून आमच्याकडे आता पाणी मुबलक झालं. ते मध्ये 5 वर्ष जे दुष्काळाचे वर्ष होते समजा आमच्याकडे, अगोदर केळी होती, वडील अगोदर केळीच घेत होते. त्यांनी पण त्यावेळेस म्हणजे चांगल्या पद्धतीने शेती केलेलीच होती केळीचं पीक, पण एवढं म्हणजे बंच मॅनेजमेंट वगैरे तेव्हा नव्हतं. पण तरी सुद्धा ते आधुनिक आता थोडंसं ट्रॅडिशनल फर्टिगेशन तेव्हा नव्हतं, पण तरी सुद्धा तेव्हा त्यांची चांगली रास वगैरे असायची समजा केळी. पण आता ह्या 2013 पासून त्याला चालना जास्त मिळाली आमची. 13 म्हणलं तरी पण 7 आणि ते 20 म्हणजे चांगले 10-12 वर्ष. फक्त 5 ते 7 वर्ष आमच्या मध्येच ब्रेक झालेले होते. त्याच्या अगोदर पण केळी होती, नंतर पण आता केळीच आहे. तर आता एवढ्यात नाही का अंदाज सांगा तुम्ही, आता एवढा तर अनुभव आहेच तुम्हाला कमीत कमी 7-8 वर्षाच्या पुढचा. एकूण रोपांची संख्या आपली 6,000. 6,400. तर एक 6,000 मी म्हणतो यातले 300-400 सोडून द्या, कुठेकडे कोपरे काय खराब इकडे तिकडे 1000 सोडू आपण मोकळे, कारण आता वादळ झालं 600 होतं मागे. समजा, एवढे 1000 नाही होणार कमी. चांगली आहे बाग तशी. ही बाग चांगली आहे, परंतु इथे वादळामुळे थोडं नुकसान झालं, पडझड झाली होती, म्हणून ते आपण count केलं. येईलच मी विचारणार आहे थोडं. कारण पानं पाक फाटलेली दिसते. एक 6,000 रोपातनं किती क्विंटल टन ऍव्हरेज अपेक्षित आहे? समजा आता याच्यातून जर आपण समजा 5,500 जरी काउंट केलं आणि प्रति फक्त 20 किलोचा जरी घड घेतला आपण समजा 1,000 क्विंटल, तर 1,000 क्विंटलच्या वरच जातं ते 1100. आणि आपण म्हणजे थोडक्यात भाव आता असे सरासरी 1500 जरी count 20 केला, नाही, आजचा 20 आहे पण 15 नाही धरा, आपण 5 जास्त रुपये कमी न धरू, सांगता कमीच सांगतो. कमीच सांगू, कमीच धरू, तरी पण कमीत कमी 16.5 लाखापर्यंत तरी उत्पन्न आहे कमीत कमी. आणि त्यातनं खर्च वजा जाता खर्च 4 लाख समथिंग वरती समजा 4.5 राऊंड फिगर आपण करू. राऊंड फिगर 5 धरा, 15 तर कुठे गेलं नाही, 11 सगळं जाऊन 11 शुभ आकडा, बरोबर 11 तरी 100% Benefit. सगळं जाऊन म्हणतो म्हणजे. आणि ते पण कमी धरलंय, बरोबर. इकडे उत्पन्न बी कमी धरलंय, रेट बी कमी पकडलेला आहे, सगळंच कमी 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 जरी पकडलं तरी पण 11 लाख रुपयापर्यंतची बाग निव्वळ नफ्यामध्ये किती महिन्यात? 11 महिन्यात. 11 महिन्यात 11 महिन्यात 11 पर्यंतचा आकडा हे देशमुख साहेब गाठू शकतात. येऊ पुढं आपण आता ह्यातच रोप लागवड केल्यापासून आजच्या या 10 महिन्यामध्ये कधी अशी परिस्थिती, निसर्गाची आपत्ती, आसमानी संकट आलं की जिथं देशमुखांना झोप लागली नाही, टेन्शन आलं बागेच? टेन्शन आलं तर मे महिन्यात, म्हणजे तेव्हा वादळ खूप झालं आमच्याकडे, बऱ्याच केळी बागा जमीनदोस्त झाल्या. म्हणजे जवळपास म्हणजे माझ्या मित्रांचेच बाग तेव्हा कोलॅप्स झालेलं त्या वादळामध्ये, टोटली नुकसान झालं. म्हणजे जीव सपाट पूर्ण एकही झाड शिल्लक नव्हतं. एवढं खर्च करतो समजा, सहन करणं शक्य नाही. म्हणजे त्याने ते प्रत्येक जण खर्च म्हणा किंवा सहनशक्ती नसते तेवढी. सहनशक्ती नाही, त्याची सहनशक्ती चांगली होती, त्याच्यामुळे त्याने ते सहन करून सर्वाइव्ह घेतलं करू शकते. बिचाऱ्याने. हो. तर ते एक वादळाचं संकट आहे निसर्गाचं. प्लस त्याच्यानंतर पूर्ण आता मे महिन्यामध्ये आपल्याकडे हीट जास्त असते. जळगाव जिल्हा आमचा 40-42 उन्हाळ्यासाठी प्रसिद्धच आहे. 40-42 पर्यंत आराम. 48. हो. पण यावर्षी थोडं ढगाळ वातावरणामुळे थोडा तो एक बेनिफिट झाला, परंतु वादळाचं कायम संकट डोक्यावर होतं. तरी आपली ह्या 6,000 काय किती पडली असतील त्यावेळेस? तेव्हा जवळपास 150 पर्यंत झाडाचं नुकसान. तरी पण 150 पडले. हो. अर्ध्या गाडीचा माल पश्चिम बाजू जी होती, अर्धी गाडी तर इथंच हा, गेली हा, समजा. पश्चिम बाजू जी होती तिकडून थोडं आमचं नुकसान झालेलं आहे. तर एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन काय असतं त्याचं एक उत्तम उदाहरण आहे सचिन देशमुख. आणि त्यांनी हे सगळं व्यवस्थापन या 10 महिन्यातला अनुभव आपल्याशी शेअर केला. नवीन शेतकऱ्यासोबत नवीन केळीच्या बागेत यानंतर पण भेटूया. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून